नमस्कार, मी श्यामल. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी. दक्षिण कोरियातील वाहन निर्माता कंपनी हुंडाईचा लवकरच IPO म्हणजेच प्रारंभिक समभाग येणार आहे. या IPOच्या माध्यमातून किमान 25,000 कोटी रुपयांचं भागभांडवल उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. हुंडाई इंडिया लिमिटेड या कंपनी मारुती सुझुकी इंडियानंतर दुसरी मोठी वाहन निर्माता कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC पेक्षाही हा मोठा IPO आहे. LICने 21,000 कोटी रुपयांचा IPO आणला होता. आता बातमी पेटीएमची. पेटीएममधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही असा दिलासा पेटीएमचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांनी दिला. कोणत्या चुकीमुळे RBIने एवढी मोठी कारवाई केली आहे, या कारवाईमागील कारणांचा आम्ही शोध घेत असल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर हा 6.5% होईल असा अंदाज द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच OECD ने वर्तवलेला आहे. या अगोदर OECDने भारताचा विकास दर हा 6.1% राहील असा अंदाज वर्तवला होता. जुनी कर व्यवस्था रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही अशी स्पष्ट माहिती महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. सरकार नवीन कर व्यवस्थेत कंपनी कर आणि वैयक्तिक कर यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असंही मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. RBIने HDFC बँकेला इन्स्टंट बँकेत 9.50% हिस्सा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. याची माहिती इन्स्टंट बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. या व्यवहाराचा इन्स्टंट बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. यावर्षी मार्च महिन्यानंतर स्मार्ट मोबाईल महाग होऊ शकतो. चीनमध्ये मेमरी कार्डची किमतीत वाढ झाली आहे. तसेच चीनच्या युआन या चलनाची किंमतही वाढली आहे. मेमरी चिपची किंमत वाढल्याने सर्वच मोबाईल उत्पादक कंपन्यांना मोबाईलचे दर 15 ते 20% वाढवू शकतात. याचा सर्वाधिक फटका हा 10,000 रुपयांपर्यंतच्या मोबाईलला बसू शकतो. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.